नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे, असं शासनाची भूमिका आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आजपासून 10 दिवस वाटप होणार. अक्षय तृतीयेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार. त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार असं आता आपण ऐकलेलं आहे. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. सोबत 21 रुपये मिळणार नाही, 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. परंतु तुम्हाला 2 नवीन गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त लाडक्या बहिणींना 2 नवीन गिफ्ट मिळणार आहेत. यादीमध्ये नाव आलं का नाही कसं चेक करायला सांगतो. आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, पैसे आलेले तुम्हाला कसे कळतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात, कारण 5 टप्प्यात वाटप होणार आहे. 5 टप्प्यात कोणकोणते जिल्हे असणार आहेत, कोणकोणत्या बँका असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्ज पडताळणीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, सगळ्यात प्रथम कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. काही महत्त्वाचे अपडेट्स आपण आताच पाहत आहोत, कारण एप्रिलचा हप्ता आता आजपासून पुढे वाटप सुरू होणार आहे. आज तुम्हाला दुपारून पैसे पाहायला मिळणार आहेत 100%. आज लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये मिळणार आहेत. सोबतच गॅस सिलेंडरचे 24 रुपये सुद्धा मिळणार आहेत. लक्षात ठेवा, गॅस सिलेंडरचे 24 रुपये कुठल्या लाडक्या बहिणींना मिळतील, ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. आणि गॅसची तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तुम्हाला अजून 2 योजनेचे पैसे मिळणार आहेत. 2 योजनेचे पैसे कोणते मिळणार आहेत, तर 2 योजनेचे पैसे हे तुम्हाला जवळपास मी ज्याच्यामध्ये तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट असणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण आत्ताची सगळ्यात मोठी न्यूज आपण पाहिलेली आहे. स्वतः मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अक्षय तृतीयेच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहोत. आणि हो, लाडक्या बहिणींनो सावधान राहा, तुमच्या नावावरती स्कॅमसुद्धा होत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना तुमचे फॉर्म भरून देतो किंवा काय करून देतो असं सांगून तुमचे डॉक्युमेंट्सवरती लोन काढले गेलेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जर तुम्ही बघितलं तर आयफोन घेतले आहेत तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन आणि ते लोकांना विकले आहेत. म्हणजे जवळपास एका आयफोनची किंमत जर बघितली आपण लाख रुपये असते, तर भरपूर 20 ते 25 लाख लाडक्या बहिणी 20 ते 25 लाडक्या बहिणींना गंडा घातलेला आहे. मुंबईमध्ये त्यांच्या नावावरती 25 लाखाचं लोन काढून त्या लाडक्या बहिणींना तिथं ज्यावेळेस लोन भरायला आले त्यांचे अधिकारी त्यावेळेस त्यांना समजलं आहे. तर असं कुणालाही डॉक्युमेंट देऊ नका. त्यामुळं लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं बघा, कोणत्या लाडक्या बहिणींना आजपासून पैसे येणार आहेत, तर आपण डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार आहेत, जर तुम्हाला अर्ज पडताळणीमध्ये पास झालं तरच. आता अर्ज पडताळणीमध्ये पास कसं व्हायचं आहे ते तुम्हाला सांगतो. आता झालेल्या ज्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांनी असं सांगितलं की आता आपण 21 रुपये देत नाही आहेत, परंतु 1500 रुपये आपण द्यायचे आहेत. तर 1500 रुपये आपण आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप करायचं आहे. त्यामुळं अर्ज पडताळणी सध्या तरी थांबवली गेलेली आहे. अर्ज पडताळणीमध्ये आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. या उलट ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नाहीत, ते तुम्हाला माहिती आहे 7 मार्चला मागं 2 टप्पे भेटले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये मिळाले होते. त्यावेळेस ती जी काही प्रक्रिया होती ती युद्ध पातळीवरती सुरू होती, परंतु त्यातल्या काही लाडक्या बहिणी भरपूर लाडक्या बहिणी राहिल्या होत्या ज्यांना जानेवारीचा पण हप्ता आला नव्हता. तर अशा लाडक्या बहिणींना मागचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचे 4500 सोबत एप्रिलचे 1500 असे मिळून जर तुम्ही बघितलं तर 6000 रुपये तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींनो येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते, कुठलाही मागचा हप्ता सुद्धा जुलैपासूनचा तो मिळाला नसेल, तो सुद्धा रखडलेला हप्ता मिळणार आहे. कारण सरकारचं असं म्हणणं आहे आता आम्ही 1500 रुपये देणार आहोत, तर 21 रुपये सध्या कॅन्सल केलेले आहेत. लक्षात घ्या, कुणीही हे करू नका. 21 रुपये कोणालाही आता मिळणार नाही आहेत. तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळं 21वरती आस ठेवू नका. एप्रिल महिन्यात तरी तुम्हाला 21 मिळणार नाही, तुम्हाला 1500च मिळणार आहेत. आता जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणीमध्ये 21 मिळणार होते. काय झालं, कारण सरकारनं असं ठरवलेलं आहे की या अधिवेशनामध्ये आपण तरी या महिन्यासाठी तरी 1500 रुपये देणार आहोत. पुढे आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला
काय कागदपत्र करायची होती गरज. आता सगळ्यात महत्त्वाचं, जरी तुमची अर्ज पडताळणी होणार नाही, सरसकट वाटप जरी होणार असेल तरी तुम्हाला 3 कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्या तीनपेक्षा तुम्ही 2 कागदपत्र किंवा 2 कामं तुम्हाला करावी लागणार आहे, जेणेकरून सरकारलाही टेन्शन येणार नाही आणि तुमच्या खात्यावरती पैसे पडतील. बघा, सरकार ज्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे टाकत आहे त्यावेळेस प्रामुख्याने 3 गोष्टी चेक करत आहे. पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड नंबर आणि तुमचं बँक पासबुक, बँकेतलं जे नाव आहे आणि आधार कार्डवरचं नाव आहे, मोबाईल नंबर दोन्हीकडचा सेम आहे का. कारण ज्यावेळेस पैसे टाकताय त्यावेळेस ते व्हेरीफाय करतात की हाच व्यक्ती तो आहे का, ज्याचं नाव आहे, ज्याची जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर आहे. तर ते एक नसेल तर तेवढं एक करून घ्या आणि आधार कार्ड तुमच्या बँकेमध्ये हे जमा करायचं आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एक जरी हे काम केलं तरी तुम्हाला 100% एप्रिलचा हप्ता हे वाटप सुरू झाला आहे आजपासून, तो 100% तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणी हे काम केलेलं नाही आहे किंवा केलं असेल तर ते खूप दिवस झालं केलेलं आहे. परंतु तुम्हाला हे काम एप्रिल महिन्यात करायचं आहे, कारण एप्रिल महिन्यात भरपूर बदल झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींची बँक खाती बंद झालेली आहेत, ब्लॉक झालेले आहेत. त्याच्यामागची कारणं काय, तर मिनिमम बॅलन्स, कमीत कमी बॅलन्स पैसे ठेवणं किंवा अकाउंटमध्ये कार्ड घालणं करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे लाडक्या बहिणींचे अकाउंट बंद करण्यात आलेले आहेत गव्हर्नमेंटकडनं किंवा ज्या प्रायव्हेट बँका असतील त्यांच्याकडून सुद्धा, सोसायटी बँक, सगळ्यांकडून, सहकारी बँक जे असतील त्यांच्याकडून ही सगळी कामं झालेली आहेत. तर आजच तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला आज चेक करायचं आहे की तुमचं अकाउंट तर बंद नाही ना, तुमचं ट्रान्झॅक्शन्स तर चालू आहेत ना. आणि तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्ही चेक करू शकता मोबाईल ॲप्लिकेशनवरून. आणि तुम्ही आता म्हणाल की आम्हाला पैसे आले ते कसं कळलं. बघा, जर तुम्हाला मी आताच काय सांगितलं, जर तुमच्या बँकेमध्ये पैसे पडले तर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल. परंतु जर तुमचा मोबाईल नंबरच जुना असेल किंवा अपडेटेड नसेल किंवा काही जरी झाला असेल तर तुम्हाला ते होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करून द्यायचा आहे आणि तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तुम्हाला मेसेजच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करायचं किंवा जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन जाऊन तुम्ही हे चेक करू शकता की आपल्याला पैसे आलेत का नाही. आता तुम्ही म्हणाल आज कधी पैसे येतील. आज पैसे तुम्हाला 12च्या पुढे 100% पहिला टप्पा पाहायला मिळणार आहे. आज पहिल्या टप्प्याचं वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज उद्या 2 दिवस वाटप होणार आहे. कारण तुम्हाला 10 दिवसात 5 टप्पे हे होणार आहेत. 2 दिवसाला 1 टप्पा, 2 दिवसाला 1 टप्पा असं वाटप होऊन सर्व लाडक्या बहिणींना पैसे खात्यावर येणार आहेत. आता तुम्ही मला दुसरे 2 जे योजना होत्या त्या कुठल्या होत्या, तर सगळ्यात महत्त्वाचं 25,000 रुपयाचं अनुदान हे लाडक्या बहिणींना दिलं गेलं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा छोटा मोठा त्यांना 25,000 रुपये अनुदान सरकार देत आहे. त्यासाठी तुम्हाला हप्ता पण 1500चा आहे. तोच 1500 हप्ता तुम्हाला कुठनं द्यायचा आहे, जो लाडक्या बहिणी योजनेतनं भेटतोय. तर तुमच्या खिशातनं 1ही रुपया जाणार नाही. डायरेक्ट 25,000 रुपये एकदम एकखट्ट्या घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता आणि जो लाडकी बहिणी योजनेतून 1500 येतात तेच 1500 तुम्हाला तिकडे द्यायचे आहेत. अशी ही योजना आहे. आता ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट अनुदान असल्या. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना बघा, लेक लाडकी योजनेमध्ये 1,01,000 रुपये मिळतात. ज्यांच्या घरी 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, त्यांना ते जुळ्या मुली असतील तरी चालेल, त्यांना 1,01,000 रुपये मिळतात. तर लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही ते पैसे तुम्ही आपल्या लाडक्या लेकींना शिक्षणासाठी वापरू शकताय. 1,00,000 रुपये मिळत आहेत. त्याचा सुद्धा फॉर्म लवकर भरून घ्या. आणि रेशन कार्डवरती भरपूर लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेसाठी साडी वाटप होणार आहे. तर त्यासाठी रेशन कार्ड KYC करून घ्या पटापट. आपला आज जाऊन रेशन कार्डमध्ये नाव आहे का नाही ऑनलाईन चेक करा. नसेल तर रेशन दुकानात जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायचे, अन्यथा तुम्हाला हप्ताही मिळणार नाही एप्रिलचा आणि साडीसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हे काम करायचं. हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.